गुड मॉर्निंग. आज मी बनवत होते साईसाठी साबुदाण्याची खीर आणि त्यासाठी साबुदाणा मी आधीच भिजवून घेतला होता, छान मऊसूत भिजला होता. मग कढईमध्ये टाकलं तेल आणि साबुदाणा आणि थोडंसं पाणी आणि साबुदाणा छान शिजवून घेतला. जेव्हा तो असा ट्रान्सपरंट होतो ना तेव्हा तो परफेक्टली कुक्ड असतो. त्यानंतर तुम्ही ॲड करायचं त्यामध्ये दूध आणि जर तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क ॲड करू शकता. मग मी ॲड केले डेट्स पावडर, ड्रायफ्रूट पावडर आणि वेलची पावडर आणि इट टर्न्ड आउट टू बी सो टेस्टी. त्यानंतर माझं एक मिशोचं पार्सल आलं होतं. मी कम्प्युटर टेबल मागवलं होता. माझं मोस्ट ऑफ द टाईम वर्क फ्रॉम होम असतं, त्यामुळे मला याची खूप गरज होती, पण त्याचा पाय एक खूप अनइवन आला होता, बॅलन्स नव्हता प्रॉपरली, त्यामुळे मी ते रिटर्न करणार होते. मग पटकन अंघोळ करून घेतली, हेड वॉश केला आणि हे करता करता इतका लेट झाला, ऑफिसचा टाईम झाला होता, म्हणून मग कॉल अटेंड करता करताच मी स्किन केअर रुटीन करून घेतलं. आणि त्यानंतर आईंनी बोलवलं होतं आरतीसाठी. मग देवीची आरती करून घेतली, मस्तपैकी पाया पडलो, दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि खूप झोप येत होती म्हणून मग ग्रीन टी पण घेतला. आणि मला असा टिक्का लावायला आवडतो, पण आज खूप जरा मोठा लागला होता, पण ठीक आहे. त्यानंतर संध्याकाळी आज गुरुवार होता म्हणून गेलो होतो स्वामींच्या मठात दर्शन घेण्यासाठी. युजली आम्ही इकडे लेट येतो, त्यामुळे स्वामींचा मठ बंद झालेला असतो, पण आज लकीली आम्हाला दर्शन मिळालं, मठ ओपन होता, छान दर्शन झालं. इकडे मी कधी पण येते, मला इतकं प्रसन्न वाटतं आणि काही टेन्शन असेल तर रिलीव्ड फील होतं, त्यामुळे दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं. मग घरी आलो, मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि आज आईनी बनवले होते मालपोहे. पहिल्यांदाच बनवले होते, पण खूप छान झाले होते. ते खाऊन तर खूप मजा आली. आणि असा संपवला मी आजचा दिवस. आय होप यू विल लाईक दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.